निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव न च श्रेयोनुपश्यामि हत्वा स्वजनमाहवे निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव न च श्रेयः अनुपश्यामि हत्वा स्वजनम आहवे. घ्यायचा अगोदर च म्हणजे आणि केशव हे केशवा विपरीतानि निमित्तानि पश्यामि. अजून म्हणतो की सगळी विपरीतच अशा प्रकारची लक्षणं मी पाहतो. युद्धाला आलोय खरं, पण आता युद्धामध्ये मारायचं कुणाला? सगळ्या स्वजनांनाच मारायचं. आणि हे काही लक्षणं चांगले नाही. चांगले लक्षण आहे काही स्वजनांना मारायचं म्हणजे ज्यांच्या अंगा खांद्यावर खेळलो, ज्यांनी लहानाचं मोठं केलं, कडीवर घेऊन हिंडले असे भीष्म पितामह वगैरे द्रोणाचार्य, ज्यांनी आपली विद्या ज्यांनी शिकवली. म्हणून अर्जुन म्हणते विपरीतानि निमित्तानि पश्यामि. हे सगळी विपरीतच अशा प्रकारचे निमित्त मी काय करत आहे? पाहत आहे. काही चांगली लक्षणे दिसत नाही, विपरीतच सगळी लक्षणे दिसतात असं अर्जुन म्हणतो. विपरीतानि निमित्तानि पश्यामि. विपरीतच अशा प्रकारची लक्षणे मी पाहत आहे. च दिसलं का? च आणि आहवे दिसलं का? पुढे शब्द आहावे म्हणजे युद्धामध्ये स्वजनम हत्वा, स्वजनांना मारून. हे स्वजन आहेत ना, आपलेच लोक आहेत ना सगळे. जन म्हणजे लोक, स्व म्हणजे आपले. या स्वजनांना हत्वा म्हणजे मारून श्रेय न अनुपश्यामि. श्रेय शब्दाचा अर्थ काय? कल्याण. या स्वजनांना मारून कल्याण होईल असं काही दिसत नाही किंवा मी असं काही पाहत नाही. श्रेय न अनुपश्यामि. श्रेय म्हणजे कल्याण होईल असं न अनुपश्यामि म्हणजे मी पाहत नाही. आलं?